वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू लोंढे ओवेस्टे यूट्यूब चॅनल वन्स अगेन. स्टुडंट्स, आज आपला टॉपिक आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय मराठी माध्यमासाठी. म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय का महत्त्वाचं आहे, एक्झाम पॉईंट ऑफ ने सुद्धा ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तो प्रमेय विचारला जातो, कधी कधी या प्रमेयावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रमाणाचं मूल प्रमेय हे समजून सांगणार आहे. कारण काय आहे, हा प्रमेय अनेकांना वाटत असेल की 5 मिनिटांमध्ये संपून जाईल, पुस्तकात आहे तसा पाठांतर केला की आपण लिहिला होऊन जाईल. तर तुमचं प्रमाणाचं मूल प्रमेय हे पूर्णपणे होणार नाही, कारण की ती कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ती कन्सेप्ट आज आपण क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. परंतु पूर्ण बघण्याच्या त्याच्यावर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. लक्षात ठेवा, सबस्क्रिप्शन हे फ्री आहे. चला मग व्हिडिओला सुरू करूया. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आपण हे पाहिलेलं आहे सेमीसाठी. मराठीसाठी आपण सांगतोय बघा. याचे एक विधान आहे, ते विधान लक्षात ठेवा. कदाचित विधानामधले 1-2 शब्द वेगळे असतील पुस्तकातल्या स्टेटमेंटशी, पण हे स्टेटमेंट, हेच वाक्य आपण वापरतो नेहमी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सिद्ध करताना. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागते. आता एवढं मोठं वाक्य आहे, हे समजणार कसं? तर हे बघा, इथं आकृती काढलेली आहे, पण मी आकृती तुम्हाला आणखी काढून समजावून सांगतो. हीच आकृती आहे. वाक्य काय बघा, त्रिकोणाच्या म्हटल्यावर आपल्याला एक त्रिकोण घ्यावं लागेल. त्रिकोणाला नाव देऊया आपण ABC. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणार रेषा. आता त्रिकोणाला बाजू किती आहे सांगा विद्यार्थ्यांनो? 3 आहे. 1 2 3, 1 2 3. त्याच्यातली जी मोठी बाजू आहे ती सर्वसाधारण आपण पाया धरतो, है ना. मग ही पाया ही त्याची झाली मोठी बाजू. मग आपण असं म्हणूया, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. आता ABC मध्ये जर समजा मी ही रेष काढली तर ही रेष झाली BC ला समांतर. हेच मी समजा जर असं काढलं तर ही रेष झाली याला समांतर, कळलं का? किंवा आपण हे जर असं काढलं तर ही रेष झाली याला समांतर. म्हणजे वाक्य कसं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग ती रेषा आपण L काढली, जिथं काढलेली आहे. ओके. इतर 2 बाजूंना, मग इतर 2 बाजू कोणते? AB आणि AC या 2 बाजू आहे. या 2 बाजूंना भिन्न बिंदू म्हणजे इथं कोणता आला P आणि इथं कोणता आला Q. बघा, ही छेदून गेलेली आहे, तिथे P आणि Q हे 2 बिंदू आहे. 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा तर 2 बाजूंना प्रमाणात विभागते. तर ही रेषा जी आहे या 2 बाजूंना, कोणत्या 2 बाजू आहे तर AB आणि AC यांना प्रमाणामध्ये विभागते. प्रमाणाचा अर्थ काय होतो एक सांगतो तुम्हाला, समजून घ्या. प्रमाणाचा अर्थ होतो की एक माप असतं, एक प्रमाण असतं. जसं आता मी समजा, जसं केजीचं एक प्रमाण आहे, किलोग्रॅमचं एक प्रमाण आहे. ओके, कळलं का? लिटरचं एक प्रमाण आहे. मग आता प्रमाण हे कसं आहे की यातला जो प्रमाण म्हणजे काय थोडक्यात समजून घ्या तुम्ही गुणोत्तरामध्ये. म्हणजे AP, ओके, APचं प्रमाण हे PB एवढं असेल तर AQचं प्रमाण हे QC एवढे असेल. म्हणजे हे होणार कसं तर AP छेद PB होऊन जाईल बरोबर AQ छेद QC होऊन जाईल. याला म्हणतात प्रमाणात. म्हणजे तुम्हाला समजलं असं पूर्ण प्रमेय काय आहे की त्रिकोणाच्या एका बाजूला, म्हणजे या बाजूला एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागते. समजलं सगळ्यांना? तशी आकृती आपण इथं काढलेली आहे. मग हे काय, हे टिंब काढून जे दाखवलेलं आहे आपण रचना केली आहे, जे आपल्याला पुढे आता लिहायचं आहे पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धतेमध्ये. ओके, मग तुम्हाला कळलं असेल सॉल्व कसं करायचं आहे. तर चला आपण आधी काय करूया, तुम्ही आकृती काढून घ्या आणि तोपर्यंत मी इथं पक्ष, साध्य ओके लिहितो. मग सर्वात आधी पक्षचा अर्थ काय होतो की जी माहिती तुम्हाला तरपर्यंत दिली असेल ना, ती माहिती असते पक्षामध्ये. म्हणजे इथून त्रिकोणापासून असेलपर्यंत. मग बाकी काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. मग आपण असं लिहूया, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC. झालं. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग समांतर कोणती? L. ही कोणाला समांतर आहे? BC ला. चला पुढे काय, इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल. आता असेलपर्यंत आपल्याला फक्त लिहायचं इतर 2 बाजूंना. मग असं लिहायचं, रेषा L ही बाजू AB व बाजू AC ला P व Q मध्ये छेदते. मग कसं लिहायचं, रेषा, इथे जागा आहे इथे लिहितो, रेषा
एल ही बाजू AB व AC ला P व Q मध्ये अनुक्रमे छेदते. अनुक्रमे म्हणजे काय शब्द वापरला? कारण की आधी AB ची बाजू आहे तर P मध्ये आणि AC ची बाजू आहे तर Q मध्ये छेदते. ओके, चला हे झालं. आता आपण काय करणार आहे बघा. तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. आता हे बघा, हे आलं तुमचं साध्य. काय आलं? साध्य. मग साध्य काय आलं की जी एल रेषा आहे ती या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागते. म्हणजे आता मी सांगितलं AP छेद PB बरोबर AQ छेद QC. हे आलं तुमचं साध्य. ते टिंब टिंब काढून ज्या दोन रेषा जोडलेल्या आहेत ते आपण रचना. मग रेख PQ, रेष नाही रेख PC व रेख BQ जोडला असं लिहूया. ठीक आहे. चला आता सिद्धता. ठीक आहे, सिद्धता तर काय बघा. सगळ्यात पहिले आपण काय बघायचं इथं की याच्या आधी म्हणजे सराव संच 1.1 साठी 3 गुणधर्म आपण शिकलो. बरोबर. त्या 3 गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म होता जर त्रिकोणमध्ये 2 त्रिकोण आहेत त्यात 2 पाया 2 बाजू 2 पाया असेल आणि 2 उंची असेल तर काय करायचं. दुसरं होतं समान पायाचं आणि तिसरं होतं समान उंचीचं. तर आपल्या याच्यामध्ये काय सापडते बघूया. कारण की इथं आपल्याला 2 जोडी करायची आहे. एक म्हणजे ही त्रिकोण आहे बघा. म्हणजे इथे त्रिकोण आहे APQ आणि याला पुढे असं वाढवून आपल्याला गृहीत धरायचं हे. ठीक आहे. मग इथं काय आहे बघा त्रिकोण APQ आणि त्रिकोण त्रिकोण APQ. आता याच्यामध्ये पाया तुम्ही समजा AP समजा आणि त्रिकोण PQB ह्याच्यामध्ये पाया कोणता समजा PB. आता या दोन्ही त्रिकोणाची ही एक उंची आपण गृहीत धरूया समान आहे. जर उंची ही समान असेल तर पाया गुणोत्तरामध्ये हे मी तुम्हाला शिकवलंय. नवीन असाल तर जुने व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला त्या समजून जाईल व्यवस्थित. म्हणजे उंची जर समान आहे तर पाया गुणोत्तरात येईल. मग इथं काय करायचं त्रिकोण APQ व त्रिकोण PQB यांची PQ ही सामायिक उंची आहे. ही सामायिक उंची आहे. आता जर सामायिक उंची असेल तर काय गुणोत्तरात होईल विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, बाळांनो? पाया आहे गुणोत्तरात होईल. मग काय होणार? म्हणून एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB यांचं गुणोत्तर. हा गुणोत्तर कसं? जर उंची समान तर पाया गुणोत्तरात. तर पाया कोणता आला? AP छेद PB. याला 1 नाव देऊ. बघा हे 1 आलं का नाही बघा. आता दुसरं जसं इकडला त्रिकोण घेतला एक जोडी घेतली तसं आपल्याला हे मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो. इथलं त्रिकोण घ्यायचा. ठीक आहे. मग आता इथं कसं बघा. इथं सुद्धा ही उंची समान आली आणि हा त्यांचा काय आला? पाया आला. म्हणजे साहजिकच आहे या त्रिकोणाचा पाया AQ आला आणि या त्रिकोणाचा पाया कोणता आला? QC आला. मग काय लिहायचं? जसं हे वाक्य लिहिलं खालचं वाक्य लिहायचं त्रिकोण APQ व त्रिकोण PQC यांची PQ ही सामायिक उंची आहे. म्हणून ओके, म्हणून काय होणार सांगा. जसं हे केलं तसं करायचं. एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC बरोबर AQ छेद QC. AQ छेद QC. आणि इथं आपण देऊया विधान क्रमांक 2. ठीक आहे. आता इथं 1 आणि 2 आपण लिहिलेलं आहे. थोडंसं फक्त यातला भाग उरलाय. आता बघा. आता मला सांगा हे 2 त्रिकोणांची जोडी केली. ही जोडी याच्यावर केली, ही जोडी याच्यावर केली. आता आपण काय करूया या 2 रेषांना जरा व्यवस्थित जोडूया. बघा इथं जर मी ही आकृती काढली इथं हा एक प्रकारचा समलंब चौकोन तयार होतो. बघा होतो. आता नीट बघा, फोकस करा. PQ आणि इथे B आणि C. आता इथे 2 त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण आहे PQB
आणि दुसरा आहे PQC, बरोबर ना. एक असा आहे आणि एक असा आहे, बरोबर. आता या दोन्ही त्रिकोणामध्ये PQ आणि BC हे एकमेकांना समांतर आहे. त्याचबरोबर जर मी समजा यांच्यामध्ये उंची जर काढली, ओके, तर या त्रिकोणाची उंचीची किंमत आणि या त्रिकोणातल्या उंचीची किंमत समान असेल. की आता आपण मागच्या वेळेस शिकलो होतो प्रश्नामध्ये काय, की जर समजा दोन समांतर रेषा असतील, दोन समांतर रेषा, तर त्यातली उंची ही समानच असते. मग ही 2 सेमी तर ही 2 सेमी, 3 सेमी 3 सेमी, 4 सेमी 4 सेमी, कळलं सगळ्यांना. मग जर उंची यातली समान असेल तर हे दोन त्रिकोण सुद्धा एकमेकांना समान होतील. असा कोणता प्रश्न होतो जो तुम्हाला प्रश्न पडला असेल तर प्रश्न क्रमांक 4 बघा, 1.1 मधला. हा मी शिकवताना समजून सांगितलेला आहे, तुम्ही बघून घ्या तो वाटत असेल तुम्हाला तर. कळलं सगळ्यांना कसं, जर दोन रेषा समांतर असतील तर त्यांच्यातली उंची सुद्धा कशात समान असणार, आणि जर उंची समान असेल तर ते दोन त्रिकोण सुद्धा एकमेकांना समान असणार. मग हे लिहायचं कसं आपल्याला बघा, इथं असं लिहायचंय, त्रिकोण PQB व त्रिकोण PQC मध्ये काय होणार, PQ समांतर BC, PQ आणि BC काय होणार समांतर, म्हणून एरिया त्रिकोण PQB हा बरोबर होऊन जाईल, ओके, एरिया त्रिकोण PQC ला. आता याला मी काय करतो, 3 क्रमांक देतो. हे कळलं का तुम्हाला सगळ्यांना कसं झालं, हे कळलं का. मी आजच्या व्हिडिओमध्ये भले 15 मिनिटं 20 मिनिटं काय होईल फक्त हाच प्रमेय सांगणार आहे, त्यामुळे समजून घ्या सगळ्यांनी. दोन त्रिकोण समान आहे म्हणजे त्यांचे पाया हे एकमेकांना समांतर आहे, बरोबर. एकमेकांना समांतर आहे म्हणजे उंची सुद्धा कशी असणार, एकमेकांना समांतर असणार. हे झालं म्हणजे दोन्ही त्रिकोण एकमेकांना राहिले समांतर. आता बघा शोधा तुम्ही सगळ्यांनी की PQB कुठं आहे, इथं आहे. PQC कुठं आहे, इथं आहे. आता यामध्ये APQ एकमेकांना समान आहे ना. बघा इथेच ते या बाजूला म्हणजे विधान 1 मध्ये डावी बाजूमध्ये वरची बाजू APQ, विधान 2 मध्ये इथं APQ समान आहे. पण हे समान होते का, नव्हते ना. PQB आणि PQC होतं, पण हे समान झाले. आता मग आता इथे लिहिताना घ्यायचं 1 2 व 3 वरून. आता 3 का घेतलं मी, एकमेकांना समान आहे. जे इथं एकमेकांना समान आहे तर इथं सुद्धा एकमेकांना काय होते समान, म्हणजे याची डावी बाजू एकमेकांना कशी होईल समान. मला याचं म्हणून हे एकत्र इथं लिहायचं, आपल्याला समान दाखवायचं आहे. एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB बरोबर इथं APQ एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC समान झाले. मग आता मला सांगा, साधा गणिताचा नियम आहे, जर डावी बाजू समान तर उजवी बाजू पण काय होणार समान. मग इथं काय होणार, म्हणून AP छेद PB बरोबर AQ छेद QC. आलं का बघा, AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे सिद्ध झाले. मग हे आहे तुमचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय विद्यार्थ्यांनो. कळलं का सगळ्यांना व्यवस्थित. आणि अशा प्रकारे मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय समजून घेतलं. आता तुम्ही म्हणा सर समजून सांगितलं तर प्रश्न कसे येते बघा. प्रश्न खूप सोपे आहेत. 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक, तुम्हाला एखादा प्रश्न दिला असेल ना, त्या प्रश्नामध्ये एक रेषा ही त्रिकोणाची कोणत्याही एका बाजूला समांतर दाखवली जाईल. तुमचं काम काय आहे, ती रेषा कशाला समांतर आहे बघायचं आणि बाकी 2 बाजू प्रमाणामध्ये दाखवायच्या. मग एकूण किती बाजू आल्या बघा, 1 2 3 4. या 4 बाजूमधून 3 ची किंमत तुम्हाला दिली जाईल. 1 2 3 अशी दिली जाईल, ही बाजू विचारली जाईल, किंवा कोणत्याही 3 बाजू 1 2 3 ह्या 3 बाजूची किंमत दिली जाईल, चौथी विचारली जाईल. तुम्ही सोपं काय करायचं, हे असं दाखवायचं, किंमत भरायची, तिरकस गुणा करून गणित सोडवायचं. समजलं. आणि दुसरा प्रकारचं गणित कसं आहे तर त्यामध्ये तुम्हाला 4ही बाजूंची किंमत दिली जाईल. बघा 4ही बाजूची किंमत दिली जाईल आणि विचारलं जाईल की ही रेषा या बाजूला समांतर आहे का. मग तुम्हाला काय करायचं नक्की, बघा जेव्हा 4ही बाजू दिली जातील ना तेव्हा एक त्याचा ग्रुप करायचा. पहिल्या ग्रुपमध्ये भागायचं आणि भागून जे उत्तर येईल तेच उत्तर या बाजूला आलं पाहिजे. कन्फ्युजन नाही होणार. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की शिकवेन. प्रॅक्टिस 1.2
सराव समजा 1.2 शिकवताना तुम्हाला समजावून सांगेन. फक्त तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला, प्रमाणाचं मूळ प्रमेय तुम्हाला समजलं का? समजले ना तर कृपया करून तुमचे कमेंट बॉक्समध्ये खाली बघा कमेंट बॉक्स आहे, तिथे लिहून पाठवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. आणि आपला हा जो चॅनल आहे याची ग्रोथ होते, म्हणजे जेवढं जास्त ग्रोथ होईल तेवढं मलाही बरं वाटेल, मीही तेवढा इन्स्पायर होईन. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.